नमस्कार, कावेरीज किचनमध्ये आज मी बनवणार आहे एकदम शुद्ध 2 लिटर दुधापासून पनीर। तर चला पनीरची रेसिपी बनवायला सुरुवात करूया। पनीर बनवण्यासाठी मी सर्वप्रथम एक पातेलं घेतलं, त्यातमध्ये थोडंसं पाणी टाकलं दूध लागू नये म्हणून आणि 2 लिटर दूध गाळून घेतलं। आता दूध गरम होतंय तोपर्यंत आपण लिंबाचा रस बनवून घेऊया। आपण बनवणार आहे लिंबू रस वापरून पनीर। विनेगरचा वापर मी करणार नाही, लिंबाच्या रसापासूनच पनीर बनवणार आहे। तर लिंबूचा रस काढून घेते आणि लिंबूच्या रसामध्ये अर्धी वाटी पाणी घालते। लिंबूचा रस बनवून घेतला, पाणीही मिक्स केलं आणि पाणी मिक्स करून झाल्यानंतर तोपर्यंत आपल्या दुधालाही छान उकळी आलेली आहे। तर आता मी गॅस बंद करते आणि दूध गॅसवरून खाली उतरून घेते। दूध खाली उतरून घेऊन थोडं थोडं लिंबूचा रस घालत एकसारखं हलवून घेते। आता थोडंसं लिंबूचा रस टाकला मी आणि हलवून बघितलं तर दूध फाटलेलं नाही। मग पुन्हा थोडासा राहिलेला अर्धी वाटी टाकला। आता हे बघा छान असं आपलं दूध फाटलेलं आहे। तर हे बघा ह्या ठिकाणी पनीरचा छेना तयार झालेला आहे, म्हणजेच पनीर बनण्याची अर्धी प्रोसेस झालेली आहे। तर आता मी एक डब्बा घेते, त्यावरती चाळण मांडते आणि चाळणीवरती एक सुती रुमाल मांडते व्हाईट कलरचा आणि त्यातमध्ये पनीरचं फाटलेलं दूध गाळून घेते। तर हे बघा आता छान गाळूनही झालेलं आहे दूध। खालचा डब्बा भरल्यामुळे मी आता तो डब्बा काढून ठेवते आणि ज्या पातेल्यामध्ये दूध गरम केलं होतं त्याच पातेल्यावरती पुन्हा ती चाळण मांडून घेते आणि त्यातमध्ये थंड पाणी घालून हे पनीर स्वच्छ असं धुवून घेते। म्हणजे धुतल्यानंतर आपल्याला जो लिंबाचा रस घातलेला आहे त्याचा अजिबात वास पनीरमध्ये लागत नाही। त्यासाठी मी स्वच्छ थंड पाण्याने पनीर धुवून घेतलेलं आहे आणि आता हे पनीर असं पिळून घेणार आहे मी आणि त्याचा आपल्याला आवडेल त्या आकारामध्ये गोल किंवा चौकोनी असा आकार बनवून घेणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही जर पनीर बनवलं तर खूपच मऊ लुसलुशीत पनीर तयार होतं आणि एकदम शुद्ध भेसळमुक्त पनीर घरच्या घरी आपण बनवू शकतो। तर हे बघा मी पूर्ण पाणी काढून घेतलेले आहे पिळून आणि आता एक प्लेट घेतली, प्लेटमध्ये तो बांधलेला पनीराचा रुमाल अंथरला आणि चौकोनी असा आकार बनवून घेतला। घट्ट चारी बाजूनी करून रुमालाची घडी घालून घेतली आणि आता एक चाळणी घेते, चाळणीमध्ये ते पनीर बांधलेला रुमाल ठेवते, त्यावरती एक प्लेन अशी प्लेट ठेवली, त्यावरती वजन म्हणून 2 किलो तांदळाचा किंवा साखरेचा कशाचाही डब्बा ठेवला आणि आता असंच अर्धा ते 1 तासासाठी ठेवून देते, तो आपलं पनीर सेट होईपर्यंत। तर हे पहा 1 तास झालेला आहे आणि 1 तासानंतर आता मी पनीर काढून बघते तयार झालेलं आहे का नाही ते। तर हे बघा मस्त असं पनीर आपलं सेट झालेलं आहे एकदम चौकोनी आकारामध्ये। तर मी एक बाउल घेतला आणि त्यातमध्ये कोमट पाणी घेतलं आणि कोमट पाण्याने हे पनीर पुन्हा एकदा धुवून घेतलं आणि आता हे पनीर आपले एकदम प्रॉपर तयार झालेलं आहे। एकदम मऊ लुसलुशीत पनीर झालेलं आहे। तर मी एकसारख्या आकारामध्ये कट करून घेते, त्याचे क्यूब बनवून घेते पनीरचे। 1-1 इंचाची लाईन मारली आणि त्याचे 1-1 इंचाचे चौकोनी असे तुकडे करून घेणार आहे। तरी आता मी पूर्ण पनीर कट करून घेते आणि त्यानंतरच तुम्हाला दाखवते कसं तयार झालेलं आहे आपले मऊ लुसलुशीत एकदम शुद्ध असं पनीर। तर अशा प्रकारे तयार झालेलं आहे प्रोटीनयुक्त आणि भेसळमुक्त पनीर। तर हे बघा भेसळमुक्त पनीर तुम्हीही घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता, मार्केटपेक्षाही भारी। तर तुम्हीही नक्की घरी बनवून बघा आणि कावेरीज किचनमध्ये बनवलेली ही पनीरची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कावेरीज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।